नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे काम करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा. आजचा विषय आहे गट ब्रेन ॲक्सिस. गट ब्रेन ॲक्सिस म्हणजे पोट आणि मेंदू यांची गुपित मैत्री. आपण बऱ्याच वेळेस लोकांना म्हणते वेळेस ऐकतो की माझी गट फिलिंग मला असं सांगते. गट फिलिंग हे काही मजाकाची गोष्ट नाही, हे खरंच विज्ञान आहे. ज्याचं जेव्हा गट बोलतं तेव्हा मेंदू ऐकतो. आता गट ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. इंटेस्टाईन आहे, इंटेस्टाईनच्या मध्ये असणारे बॅक्टेरियाज आहेत जे की खूप ट्रिलियन्स मध्ये असतात. त्याच्या व्यतिरिक्त इंटेस्टाईन मध्ये एक नर्वस सिस्टीम असते. इंटेस्टाईनच्या एक मज्जातंतूची सिस्टीम वेगळी असते, त्याला एंटरिक नर्वस सिस्टीम म्हणतात. तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन त्याला आपण गट म्हणू. आणि ब्रेन जे आहे हे विमाननगर आणि शिवाजीनगर असं कम्युनिकेशन आहे. आता विमाननगर आणि शिवाजीनगरमध्ये मेट्रो पण जाते, रोड पण आहे, आपण फोननं पण बोलू शकतो. तसंच गट आणि मेंदू ह्यांचं जे कम्युनिकेशन आहे ते एका वेगस नर्वमुळे होतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या इम्युनिटीचे वेगवेगळे घटक असतात जे मेंदू आणि पोट यांचं कम्युनिकेशन करत असतात. ह्याच्याशिवाय पोटातले वेगवेगळे ग्रंथी आहेत, बॅक्टेरियाज आहेत जे की हॉर्मोन्स आणि केमिकल सिक्रेट करतात, हे पण मेंदूशी कम्युनिकेट करतात. त्याच्यामुळे गट आणि ब्रेन ह्यांच्यामध्ये 24 तास कम्युनिकेशन होत असतं. आणि ते कम्युनिकेशन न्यूरल पाथवेमुळे होतं, ते कम्युनिकेशन इम्युनॉलॉजिकल पाथवेमुळे होतं आणि ते कम्युनिकेशन हॉर्मोनल पाथवेमुळे पण होत असतं. आता हा जो गट आणि ब्रेन ह्यांचा जो कम्युनिकेशन आहे, हे गट ब्रेन ॲक्सिस जे आहे हे बऱ्याच हजारो वर्षांपासून हळूहळू इव्हॉल्व होत गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण मसालेदार पावभाजी खातो किंवा एखादं तिखट गोष्ट खातो तेव्हा मेंदूला बरोबर सिग्नल जातो. आपल्या नाकातून पाणी यायला लागतं, कानातून धूर सुटायला लागतो, घाम यायला लागतो. हे आपल्या गट आणि ब्रेनचं एक कम्युनिकेशनच आहे. किंवा जेव्हा एक्झाम येते तेव्हा संडासला बऱ्याच वेळेस जावं लागतं, किंवा प्रेमात लोकांना भूकच लागत नाही. हे सगळं गट आणि ब्रेनच्या ॲक्सिस आणि कम्युनिकेशनमुळेच होत असतं. आपण बऱ्याच वेळेस हेही ऐकतो की माझं पोट साफ झालं नाही म्हणून मला चिडचिड होते, माझं पोट फुगलेलं असतं म्हणून माझी चिडचिड होते. ह्याच्या मागे पण एक विज्ञानच आहे. ज्याचं पोट शांत त्याचं मन पण स्थिर असतं. गट ब्रेन ॲक्सिसचा आणखीन एक महत्वाचा पार्ट म्हणजे एक अलार्म सिस्टीम असते. आपण खूप तिखट खायला लागलो तर आपल्याला गटमधून ब्रेनकडे सिग्नल जातो आणि आपण तिखट खाणं त्यातल्या त्यात कमी करतो. कारण आपल्या इंटेस्टाईनला किंवा आपल्या शरीराला हानिकारक गोष्टी जर असतील तर आपला मेंदू आपल्याला त्याच्यापासून परावृत्त करत असतो. आता आपण जाणून घेऊ की हे गट ब्रेन ॲक्सिस आपल्याला अफेक्ट कोणत्या कोणत्या पद्धतीनं करतं. हे गट ब्रेन ॲक्सिसचं महत्व डायजेशनला तर आहेच आहे, पण आपण विचार कसे करतो त्याच्यासाठी पण महत्वाचं आहे. आपला मूड कसा आहे, आपला मूड चांगला आहे, आपण चिडचिडे आहोत, आपण हॅप्पी आहोत, हे पण गट ब्रेन ॲक्सिस डिसाईड करत असतं. ह्याच्याशिवाय आतड्यांचे काही आजार आहेत, त्या आजारामध्ये पण गट ब्रेन ॲक्सिसचा रोल आहे. जसं की इरिटेबल बावेल सिंड्रोम असेल, किंवा इन्फ्लामेटरी बावेल डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिसीज असेल, किंवा कॉन्स्टिपेशन आहे कोणाला, किंवा डायरिया आहे. तर ह्या सगळ्या आजारांमध्ये गट ब्रेन ॲक्सिसचा रोल असतो. ह्याच्या व्यतिरिक्त काही मेंदूचे आजार आहेत, जसे की आपण डिमेन्शिया म्हणतो, विसरभोळेपणा असेल, किंवा दुसरे काही मेंदूचे डिजनरेटिव्ह आजार म्हणतो आपण वयानुसार होणारे, ते पण गट ब्रेन ॲक्सिस जर वीक असेल तर हे आजार लवकर येतात आणि प्रकर्षानं त्याचे सिम्पटम दिसतात. ह्याच्याशिवाय गट ब्रेन ॲक्सिस आपली फूडची काही क्रेविंग असेल, आपल्याला हेच जेवण फूड आवडतं, तेच आवडतं, हे जे आहे हे पण गट ब्रेन ॲक्सिसच डिसाईड करतं. इम्युनिटी असेल, आपलं बिहेवियर असेल, हे पण गट ब्रेन ॲक्सिस डिसाईड करतं. आता आपण जाणून घेऊ की हे गट ब्रेन ॲक्सिस आपण स्ट्रॉंग कसं करू शकतो आणि गट ब्रेन ॲक्सिसला आपण हेल्दी कसं ठेवू शकतो. कारण गटचं हेल्थ म्हणजे ब्रेनचं वेल्थ, आणि पोट नीट तर मेंदू फिट असतो. ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे कलरचे फळं असतील किंवा भाज्यांचं प्रमाण हे जेवणामध्ये भरपूर पाहिजे. ह्याच्याशिवाय अँटी इन्फ्लामेटरी डाएट ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड कमी असतात, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड कमी असतात, किंवा HFSS म्हणतात, हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर असे जे फूड असतात त्यांचं प्रमाण आपल्याला कमी करायला लागतं. प्रोबायोटिक असतील, जसे की नॅचरल प्रोबायोटिक आहेत, दही आहे, योगर्ट आहे, किंवा फर्मेंटेड फूड जसं की इडली असेल, डोसा असेल, फर्मेंटेड फूडमध्ये पण आपल्याला गट
हेल्दी राहण्यासाठी मदत होत असते. तर आज आपण जाणून घेतलं गट ब्रेन ऍक्सिस असतं काय, गट आणि ब्रेन हे एकमेकांशी कम्युनिकेट कसे करतात आणि त्याचा आपल्या हेल्थवर परिणाम काय होतो आणि तसेच त्याला आपण स्ट्रॉंग आणि हेल्दी कसं बनवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.